नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चित्रवार स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, एक नवीन खुशखबरी आलेली आहे. मित्रांनो, म्हणतात ना, ऑपॉर्च्युनिटी नेव्हर कम्स ट्वाइस. संधी परत परत येत नाही. संधी परत आपल्या दारावरती दोन वेळा दार ठोकावत नाही. ठीक आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, अशीच एक संधी आपल्या चालून आली आहे. IBPS PO ची वॅकन्सी आली आहे मित्रांनो. राईट, IBPS PO ची खूप मोठी वॅकन्सी, जवळपास 6000 प्लस जागांची वॅकन्सी आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. दरवर्षी IBPS ची वॅकन्सी येत असते, त्याचप्रमाणे यावर्षी देखील IBPS ची ही मोठी वॅकन्सी आलेली आहे. PO कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर्स, त्यालाच आपण मॅनेजमेंट ट्रेनी असं देखील म्हणतो. तर वॅकन्सीज फॉर 2027 अँड 28. तर ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला हे नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो, किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला याचं नोटिफिकेशन डाउनलोड करायला भेटेल मित्रांनो. तर मित्रांनो, याची ऑफिशियल वेबसाईट आहे www.ibps.in. इथं तुम्हाला मित्रांनो या वॅकन्सीची जी पूर्ण जाहिरात आहे तुम्हाला बघायला मिळेल. तर बघूया मित्रांनो आपण की कशा प्रकारे ही जाहिरात आहे, कधीपासून फॉर्म सुरू होत आहेत, लास्ट डेट काय आहे, कोण कोण इलिजिबल आहे, सिलेबस काय आहे, पॅटर्न काय आहे, नंबर ऑफ स्टेजेस काय आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. त्याआधी मित्रांनो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याची जी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी डेट आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 जुलै 2026 ते 21 जुलै 2026 या डेट्स मध्ये आपल्याला भरायची आहे. म्हणजे मित्रांनो, ही जी फॉर्मची डेट आहे, जी ऑलरेडी सुरू झालेली आहे, याचे फॉर्म ऑलरेडी आलेले आहेत, लिंक चालू झालेली आहे. तर 21 तारीख लास्ट आहे. तर लास्ट डेट पर्यंत वाट न पाहता विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही फॉर्म भरायला काही हरकत नाही. तर फॉर्म सुरू होऊन जवळपास 7 ते 8 दिवस झालेले आहेत. त्याची फीस जी भरायची आहे ती 1/7 ते 21/7 सेम डेट आहे विद्यार्थी मित्रांनो. हे खूप महत्वाचं आहे. एडिट विंडो फॉर मॉडिफिकेशन ऑफ ऍप्लिकेशन बाय कॅन्डिडेट, म्हणजे थोडक्यात बघा मित्रांनो, ज्यांचा कोणाचा फॉर्म चुकला असेल तर तुम्हाला ते एडिट देखील करता येतं. कधी? फॉर 2 days आफ्टर क्लोजिंग ऑफ रजिस्ट्रेशन. ठीक आहे, तर काही गोष्टी, सर्व नाही परंतु काही गोष्टी तुम्ही एडिट करू शकता. तर परत तुम्हाला फीस भरायची गरज नाही. बरेच विद्यार्थी मित्र परत फीस भरतात, परत डबल फॉर्म भरतात, तर तुमचे पैसे सेव्ह होतील मित्रांनो. काही गोष्टी, सर्व नाही पण काही गोष्टी जर तुमच्या चुकल्या असतील तर त्या तुम्ही एडिट करू शकता, तुम्ही ते चेक करू शकता. क्लिअर आहे? तर बघा मित्रांनो, याची जी प्री एक्झामिनेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एक्झामिनेशन ऑगस्ट 2026. IBPS चे कॅलेंडर फिक्स असतं, हे जवळपास सर्व बँकिंग ऍस्पिरंटला माहितीच आहे. ठीक आहे, तर ऑगस्ट मध्ये याची एक्झाम होईल मित्रांनो. ऑगस्ट 8 किंवा ऑगस्ट मिडला याची एक्झाम होईल. ठीक आहे, आय थिंक 22 ऑगस्ट काहीतरी याची डेट दिलेली आहे IBPS च्या कॅलेंडरमध्ये. तर ऑगस्ट मध्ये तुमची एक्झाम होईल. त्याचा रिझल्ट लगेचच सप्टेंबर मध्ये असतो विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर मेन्स एक्झाम ही ऑक्टोबर मध्ये, लक्षात घ्या मित्रांनो. मेन्स एक्झाम जी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ती लगेचच ऑक्टोबर मध्ये तुमची ही मेन्स एक्झामिनेशन असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप कमी वेळ आहे. तर कमी वेळ असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला पटकन तयारीला लागायचं आहे. ठीक आहे, त्याचा रिझल्ट लगेचच नोव्हेंबर मध्ये, कारण IBPS बँकिंग सेक्टर असं आहे मित्रांनो, क्विक रिझल्ट असतो, क्विक एक्झाम, क्विक जॉईनिंग बघाल तर बघा मित्रांनो, तुमचं सगळं इंटरव्ह्यू वगैरे होऊन प्रोव्हिजनल अलॉटमेंट जानेवारी, म्हणजे तुम्ही नवीन वर्ष तुमच्या हातामध्ये जॉब लेटर असेल, तुमचं अलॉटमेंट लेटर असेल, जॉईनिंग लेटर असेल जानेवारी. म्हणजे बघा मित्रांनो, ऑगस्ट मध्ये प्री होते आणि तुमची डायरेक्ट जॉईनिंग लगेचच जानेवारी मध्ये होते. म्हणजे बघा मित्रांनो, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला जॉईनिंग मिळते. अशी एकमेव संस्था आहे बँकिंग. म्हणूनच मित्रांनो, बँकिंग सेक्टर हे एक ऑनग्रोईंग सेक्टर आहे, जिथे तुम्हाला वेळ जास्त जात नाही. ठीक आहे, तुमची प्री झाल्यापासून जॉईनिंग पर्यंत जो वेळ असतो तो 1 वर्षापेक्षा कमी असतो. म्हणजे विदिन अ इयर तुमच्या हातामध्ये गव्हर्नमेंट जॉब असतो. तर नक्कीच मित्रांनो, तुम्ही तुमची सीट सिक्युअर करा. ठीक आहे, तर आपण थोडीशी माहिती घेऊ या एक्झाम बद्दल, प्रोसेस काय आहे वगैरे सगळ्या गोष्टीची. तर इलिजिबिलिटी बघू आपण मित्रांनो. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं की कोण कोण इलिजिबल आहे. तर बघा मित्रांनो, इलिजिबिलिटी काय आहे. अ कॅन्डिडेट शुड इंडियन. ठीक आहे, हे तर सर्वांना माहितीच आहे जवळपास. ठीक आहे, जे माहिती नाही त्यावरती आपण डिस्कस करूया. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल अ सिटीजन ऑफ इंडिया. ठीक आहे, फर्स्ट कंडिशन जवळपास माहिती आहे. तर एज क्रायटेरिया, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं. एज क्रायटेरिया ॲज ऑन 1/7/2026, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 1 जुलै 2026 एज कधी काउंट करायचं हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच जण जे बाउंड्रीवरती असतात त्यांना समजत नाही की कोणत्या डेटला एज कॅल्क्युलेशन करायचंय. तर लक्षात घ्या मित्रांनो, एज कॅल्क्युलेशन साठी 1/7/2026 आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन साठी वेगळी डेट दिली आहे, ती मी पुढे सांगेनच तुम्हाला. ठीक आहे, एज कॅल्क्युलेशन मिनिमम 20 इयर्स, तुमचं वय हे कमीत कमी 20 वर्ष कंप्लीट असलं पाहिजे. कधी? 1 जुलै 2026 रोजी. ठीक आहे, आणि त्याचबरोबर मॅक्झिमम 30 इयर.
टॉकिंग अबाउट जनरल कॅटेगरी, म्हणजे जनरल कॅटेगरी सर्वसाधारण कॅटेगरीसाठी 30 वर्षाचा क्रायटेरिया आहे. कमीत कमी 20 वर्ष आणि मॅक्सिमम जे तुमचं 30 वर्षाचं वय पाहिजे. थोडक्यात कन्फ्युजन टाळण्यासाठी अ कॅन्डिडेट मस्ट हॅव बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2/7/1996 च्या आधीचा जन्म नसला पाहिजे. 2/7/1996 पुढचेच कॅन्डिडेट या एक्झामसाठी इलिजिबल असतील आणि कुठपर्यंत 1/7/2006 पर्यंत फॉर जनरल कॅटेगरी. ठीक आहे. आणि या बोथ डेट इन्क्लुझिव्ह, राईट. काही जण असे असतात की सर माझा जन्म 2 जुलै 1996 रोजी झाला बाबा, किंवा काही म्हणतील सर माझा जन्म 1 जुलै 2006 रोजी झाला, मग मी इलिजिबल आहे का? येस, तुम्ही बाउंड्रीवर आहे, इलिजिबल आहेत, कारण दिलेलं आहे बोथ डेट इन्क्लुझिव्ह. म्हणजे या दोन्ही डेटला जरी तुमचा जन्म झाला असेल तरी तुम्ही देखील ही वॅकन्सीला फिलअप करू शकता आणि याच्यामध्ये तर सगळेच करू शकता. बाकी रिझर्वेशन तुम्हाला माहितीच आहे. SC ST साठी आपलं 5 वर्षाचं रिझर्वेशन आहे. ओबीसी साठी तुम्हाला जवळपास 3 वर्षाचं रिझर्वेशन आहे. म्हणजे थोडक्यात बघा 30+3 म्हणजे ओबीसी कॅन्डिडेट वयाच्या 33व्या वर्षापर्यंत या वॅकन्सीसाठी फॉर्म फिलअप करू शकतात. त्याचबरोबर 30+5 म्हणजे 35 वर्षापर्यंत SC ST कॅन्डिडेट, राईट, जे कॅटेगरीमध्ये येतात तर त्यांसाठी एज रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 33 आणि 35. बाकी ऑल कॅटेगरी, जनरल कॅटेगरी पूर्ण 30. याच्यामध्ये EWS पण 30च आहे. इथंही EWS ला एज रिलॅक्सेशन दिलेलं नाहीये. EWS ला फक्त फीस मध्ये रिलॅक्सेशन असू शकतं, परंतु एज मध्ये दिलेलं नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? चला, आय होप सो इथपर्यंत सर्वांना माहिती समजली असेल. बाकी हे कॅन्डिडेट खूप कमी असतात. ठीक आहे. डिसॅबिलिटीज वगैरे हे तुम्ही बघून घ्या याच्यामध्ये, एक्स सर्व्हिसमॅन वगैरे. ठीक आहे. जास्त कॅन्डिडेट आपले कसे असतात? SC ST OBC, राईट, त्यानंतर जनरल कॅटेगरी, EWS कॅटेगरी याच्यामध्ये. चला, आय होप सो समजलं असेल सगळ्यांना. बाकी हे रिलॅक्सेशन्स वगैरे दिलेलं आहे तर तुम्ही वाचू शकता. हे बघा, ही महत्वाची नोट आहे. फॉर EWS द मॅक्झिमम एज लिमिट स्पेसिफाइड इज ऍप्लिकेबल टू द जनरल कॅटेगरी as well as the EWS category, economically weaver section, EWS category. Both candidate, EWS candidate साठी बँकिंग सेक्टर मध्ये इन फॉर्म ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये EWS साठी एज रिलॅक्सेशन दिलेलं नाही. EWS साठी आय थिंक फक्त स्टेट गव्हर्नमेंट मध्ये एज रिलॅक्सेशन मिळतं. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण थोडंसं मित्रांनो. बाकी हे सर्टिफिकेट वगैरे ते नंतरची गोष्ट आहे. आता आपण थोडंसं जाऊया. आता आपण बघूया सिलेबस काय मित्रांनो. ठीक आहे. याच्यामध्ये आपण एलिजिबिलिटी झाल्यानंतर आपण थोडंसं सिलेबस कडे बोलूया की काय काय सिलेबस आहे, याच्या स्टेजेस काय आहेत. ठीक आहे. येस, पहिल्यांदा एज्युकेशनल क्वालिफिकेशन वरती पण जाऊया. कोण कोण अप्लाय करू शकतं. एजचा क्लिअर झाला असेल सगळ्यांना की कोणत्या एजमध्ये कोणते कॅन्डिडेट कशा प्रकारे अप्लाय करू शकतात. ठीक आहे. अलॉंग विथ कॅटेगरीज. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन महत्वाचं आहे. एज क्रायटेरिया जो आहे तो 1 जुलै 2026 चा काउंट होणार आहे. एज्युकेशनल मात्र ॲज ऑन 21/7/2026 हे महत्वाचं आहे. 21 जुलै 2026 पर्यंतचं जे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन 21 जुलै 2026 पर्यंत किंवा त्या दिवशी कंप्लीट असेल ते लोक याला इलिजिबल आहेत. अ डिग्री ऑर ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, BA BSc BCom इंजिनिअरिंग मेडिकल, राईट, कोणत्याही डिसिप्लिन मध्ये जर तुमचं युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी इलिजिबल आहात. नो एनी पर्सेंटेज क्रायटेरिया, नो एनी पर्सेंटेज क्रायटेरिया. तुम्ही पास जरी असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पासिंग जरी असेल तरी तुम्ही या वॅकन्सीसाठी इलिजिबल आहात. बँकेमध्ये तुम्हाला इन फ्युचर प्रोबेशनरी ऑफिसर, खूप चांगल्या लेवलचा जॉब आहे मित्रांनो, रेप्युटेड जॉब आहे, तर ती संधी तुमच्याकडे आहे. ठीक आहे. आणि ही एक महत्वाची नोट आहे. द कॅन्डिडेट मस्ट पजेस अ व्हॅलिड मार्कशीट degree certificate that he or she is graduate on the day of she registers and indicate the percentage of marks obtained in graduation while registering online. ग्रॅज्युएशन तुमचं ज्यावेळेस कंप्लीट झालं आहे त्याचे डिटेल्स टाकणं मॅन्डेटरी आहे. आणि कुठपर्यंत तुम्हाला चान्स आहे? 21 जुलै 2026 पर्यंत. जर कोणाची एक्झाम झाली असेल आणि 21 नंतर तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार असेल तर मात्र तुम्ही या वॅकन्सीसाठी इलिजिबल नाहीये. ठीक आहे. तर SBI साठी थोडंसं त्यांनी वाढवून दिली होती डेट, इथं तसं नाहीये, लास्ट डेट पर्यंतच दिले, म्हणजे 21 तारखेपर्यंत तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. हा, त्याच्या आधी तुम्ही जर ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तुमचं तर तुम्ही सगळे ऑल कॅन फिल अप द फॉर्म. ठीक आहे. हे बघा दिले बघा इथं, हे महत्वाची नोट. बरेच जण वाचतच आहेत, सर मग मी फायनल इयरला आहे मग मी इलिजिबल आहे का, सर मी ॲपियर आहे मग इलिजिबल आहे का. तर तसं नाहीये, नोटिफिकेशन मध्ये क्लिअरली दिलेलं असतं. फक्त नोटिफिकेशन व्यवस्थित रीड करता आलं पाहिजे. ऑल द एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स मेन्शन्ड शुड बी फ्रॉम अ युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन बोर्ड रिकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट रेग्युलेटरी बॉडीज अँड द फायनल, हे महत्वाचं आहे, द फायनल रिझल्ट शुड हॅव बीन डिक्लेअर्ड ऑन ऑर बिफोर 21/7/2026. फायनल रिझल्ट तुमचा कधीपर्यंत डिक्लेअर झाला पाहिजे? 21 जुलै 2026 पर्यंत डिक्लेअर झाला पाहिजे. तुम्ही पास असले पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जे ॲपियर मुलं आहेत तर ते भरू शकतात का? नाही भरू शकत. ठीक आहे.
चला थोडंसं आता आपण पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. आय होप सो इथपर्यंत सर्वांना माहिती कळाली असेल. आता आपण काय करूया मित्रांनो, थोडंसं आपण इथं जाऊया. कुठं जाऊया आपण, थोडंसं सिलेबसकडे जाऊया की काय सिलेबस असू शकतो, काय सिलेबस आहे. बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला क्लिअर झाल्या असतील, आय होप सो. आता आपण थोडंसं काय करूया, सिलेबसकडे जाऊया, एक्झामिनेशन स्कीमकडे जाऊया. ठीक आहे, स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन हे महत्वाचं मित्रांनो. चला, एज क्रायटेरिया क्लिअर झाला विद्यार्थी मित्रांनो. कोण कोण अप्लाय करू शकतं, एज्युकेशन क्वालिफिकेशन एनी डिग्री कॅन अप्लाय, एनी डिग्री. ठीक आहे, विथ पासिंग क्रायटेरिया. ठीक आहे, बघा आता प्री आणि मेन्स. ठीक आहे, पहिल्यांदा प्री होईल, त्यानंतर मेन्स, ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू, अशा 3 ते 4 स्टेजेस तुम्हाला पीओ साठी तुम्हाला त्या 3 ते 4 स्टेज मधून जावं लागतं. तर पहिला जो लँग्वेज सब्जेक्ट आहे तो इंग्लिश लँग्वेज. 30 क्वेश्चन असेल. पहिल्यांदा आपण प्री एक्झामिनेशन होईल तुमची. हे बघा, स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन पहिली आहे तुमची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, जी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे, क्वालिफाईंग इन नेचर. म्हणजे थोडक्यात ही फक्त तुम्हाला क्वालिफाय करायची. याचे जे मार्क्स आहेत मित्रांनो, तर ते कन्सिडर केले जात नाहीत. क्वालिफाय इन नेचर, तुम्हाला कट ऑफ क्लिअर करायचा आहे. इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन, मॅक्झिमम मार्क 30 असतील तुमचे. ठीक आहे, इंग्लिशमध्येच होईल. 20 मिनिटाचा तुम्हाला टाइम मिळेल, सेक्शनल टाइम. ठीक आहे, आता जवळपास सर्वांना माहितीच आहे, पण जे नवीन मुलं तयारी करतायत त्यांना ही कन्सेप्ट माहिती पाहिजे की सेक्शनल टाइम आहे. 20 मिनिटामध्येच तुम्हाला ते 30 क्वेश्चन सोडवायचे. ठीक आहे, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मॅथ्स 35 क्वेश्चन असतील तुम्हाला 30 मार्कांसाठी. इंग्लिश आणि हिंदी ही लँग्वेज असेल, 20 मिनिटं तुम्हाला परत सेक्शनल टाइम असेल. आणि रिझनिंग ॲबिलिटी, रिझनिंगचं वेटेज वाढलेलं आहे मित्रांनो. 35 क्वेश्चन 40 मार्क. थोडंसं चेंज झालेलं आहे, लक्षात घ्या. मागच्या वर्षी पण हा पॅटर्न होता, आताही तोच पॅटर्न आहे. आधी थोडंसं इक्वल होतं, 35-35-30 असं होतं. आता थोडंसं रिझनिंगचं जे वेटेज आहे ते वाढलेलं आहे. 35 क्वेश्चन 40 मार्कासाठी आणि 20 मिनिटाचा सेक्शनल टाइम. म्हणजे असं एकूण तुम्हाला 60 मिनिटाचा टाइम मिळेल आणि 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी असतील. क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे, एच क्वेश्चन कॅरीज सेम मार्क. ठीक आहे, सेम मार्क असतील हे. 35 क्वेश्चन 30 मॅक्झिमम मार्क म्हणजे सेम मार्कसाठी असतात. ठीक आहे, तर मागच्या ह्याच्यामध्ये पॉईंटमध्ये होतं. ठीक आहे, आता जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर विद्यार्थी मित्रांनो, तर एक क्वेश्चन जवळपास 0.8 0.9च्या आसपास आहे. तर कॅल्क्युलेशन थोडंसं अवघड जातं. तर ती गोष्ट आय थिंक लक्षात यायला पाहिजे यांच्या, ज्यामुळे एक्झाममध्ये काही क्वेश्चन 2 मार्काचे, काही क्वेश्चन 1 मार्काचे तुम्हाला बघायला मिळू शकतील. ठीक आहे, किंवा सर्व क्वेश्चन सेम मार्कांचे असं पण होऊ शकतं. पण आता प्रॉब्लेम हा आहे, जर सर्व क्वेश्चन सेम मार्काला ठेवले, जसं की बघा इथं 35 क्वेश्चन 40 मार्काला आहेत, म्हणजे एक क्वेश्चन 1.2 1.1च्या आसपास येतो. इथं पण बघा 35 क्वेश्चन 30 मार्काला आहेत, म्हणजे एक क्वेश्चन तुम्हाला 0.8 मार्क 0.9 मार्क असं येतं. म्हणजे कॅल्क्युलेशन थोडं अवघड जाईल. तर ही गोष्ट जर विचारात घेतली तर याच्यामध्ये थोडंफार तुम्हाला चेंजेस बघायला मिळतील. एक्झाममध्ये कळेल तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या. चला, ही जर प्री एक्झामिनेशन ही फक्त काय क्वालिफाय. हे बघा, कॅन्डिडेट्स हॅव टू क्वालिफाय इन ईच ऑफ द 3 टेस्ट बाय सिक्युरिंग मिनिमम कट ऑफ स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला इथं प्रत्येकाचा सेक्शनल कट ऑफ आहे. याचा वेगळा कट ऑफ लागेल, याचा वेगळा कट ऑफ, याचा वेगळा कट ऑफ. तुम्हाला हे तिन्ही कट ऑफ क्लिअर करून मग ओव्हरऑल कट ऑफ, पूर्ण ओव्हरऑल कट ऑफ पण क्लिअर करायचा आहे. लक्षात घ्या, इंग्लिशचा वेगळा कट ऑफ आहे, मॅथ्सचा वेगळा कट ऑफ आहे आणि रिझनिंगचा वेगळा कट ऑफ आहे. या तिघांचा कट ऑफ क्लिअर करून तुम्हाला ओव्हरऑल कट ऑफ जो आहे तो पण तुम्हाला क्लिअर करायचा आहे. क्लिअर आहे? चला, थोडंसं आता आपण पुढे जाऊया. जर तुमची प्री एक्झामिनेशन क्लिअर असेल, ती फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे. परत तुम्हाला आहे आता मेन्स एक्झामिनेशन. जे मुलं प्री क्लिअर होतात तर ते पुढे जातात मेन्ससाठी. 1:10 1:12चा रेशो असतो जवळपास, नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे तो रेशो. इथं परत तुम्हाला रिझनिंग असेल, 40 क्वेश्चन 60 मार्कांसाठी. परत रिझनिंगचं वेटेज वाढलेलं आहे. जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन असेल तुम्हाला 60 मार्कांसाठी. इंग्लिश लँग्वेजचं वेटेज थोडंसं कमी केलेलं आहे, 40 क्वेश्चन 20 मार्कांसाठी असतील. आणि मॅथ्स, डेटा इंटरप्रिटेशन 40 क्वेश्चन असतील तुम्हाला 60 मार्कांसाठी. क्लिअर आहे? इथं पण तुम्हाला प्रत्येकाचा सेक्शनल टाइम दिलेला आहे. आता याच्यावरून तुमचा स्कोअर, हा स्कोअर तुमचा डिसाइडिंग स्कोअर असेल. हा स्कोअर याच्यावरती तुमचं मेरिट ठरेल. ठीक आहे, म्हणजे हे महत्वाचं आहे. प्री एक्झामिनेशन फक्त काय क्वालिफाईंग इन नेचर. आणि मेन्स एक्झामिनेशन कसे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा स्कोअर डिसाइडिंग स्कोअर असेल. इथून तुमचं मेरिट डिसाईड केलं जाईल. असे जवळपास मित्रांनो 170 क्वेश्चन असतील 200 मार्कांसाठी आणि 160 मिनिटाचा तुम्हाला टाइम मिळणार आहे. ठीक आहे, इथं पण थोडंसं वेटेज बघा मिसमॅच आहे. आता ते एक्झाममध्ये कळेल तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन किती मार्काला आहे. मग इथं तुम्हाला काही क्वेश्चन 2 मार्काचे पण तुम्हाला बघायला मिळतील. आणि याच्यानंतर मित्रांनो डिस्क्रिप्टिव्ह पेपर. लक्षात घ्या मित्रांनो, इथं तुम्हाला हे इथं एसे रायटिंग आणि कंप्रेन्शन असतं तुम्हाला याच्यामध्ये. इथं तुम्हाला हे 25 मार्कांसाठी असेल, इंग्लिश लँग्वेज आणि 30 मिनिट्स. आता याचं वेटेज वाढवलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे आता तुम्हाला याच्याकडे देखील थोडंसं लक्ष द्यावं लागेल. क्लिअर आहे सगळ्यांना? डिस्क्रिप्टिव्ह पण याच्यामध्ये महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट आहे मित्रांनो, आणि त्यानंतर मग तुमचा इंटरव्ह्यू होईल. लक्षात घ्या,
पर्सनॅलिटी टेस्ट मॅन्डेटरी सांगितली बघा. पर्सनॅलिटी टेस्ट विल बी मॅन्डेटरी फॉर बिंग एलिजिबल फॉर अपेअरिंग फॉर द इंटरव्ह्यू प्रोसेस. म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट तुमची फक्त क्वालिफाईंग आहे मित्रांनो, तिथं तुमचे मार्क कन्सिडर करत नाही, परंतु ते पर्सनॅलिटी टेस्ट नंतर जो इंटरव्ह्यू होतो त्याचे मार्क तुमचे कन्सिडर केले जातात. ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू. क्लिअर आहे. तर अशी 4 स्टेज मधून तुमची जी मित्रांनो एक्झाम होणार आहे, लक्षात घ्या. तर नक्की तुम्ही या सर्वांनी याच्यासाठी फॉर्म भरा मित्रांनो. राईट. ऑलरेडी फॉर्म सुरू झालेला आहे. ठीक आहे. तर आपले कोर्सेस पण आपण रन करतो यासाठी. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या क्लासला व्हिजिट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. खूप छान आणि गोल्डन चान्स आहे. राईट. जवळपास जर तुम्ही वॅकन्सी बघितली मित्रांनो तर वॅकन्सीकडे आपण थोडंसं ओव्हरलुक करूया की वॅकन्सी किती आहे बाबा. वॅकन्सी पण बघून घ्या की कोणत्या बँकेची किती वॅकन्सी आहे आणि ही वॅकन्सी वाढू पण शकते, लक्षात घ्या. ही जी वॅकन्सी आहे मित्रांनो ही वाढू पण शकते आणि वाढते, दरवेळेस वाढते, लक्षात घ्या. ही जी वॅकन्सी आहे ना ती दरवेळेस वाढते, लक्षात घ्या. ही बघा पोस्ट खूप चांगली आहे मित्रांनो. 48480 म्हणजे जवळपास तुमचे सॅलरी स्ट्रक्चर खूप चांगलं जातं. या सर्व पार्टिसिपेटिंग बँक आहेत आणि प्रत्येक बँकेची जी वॅकन्सी आहे तर ती पण दिलेली आहे आपल्याला. त्याच्यावरती पण आपण थोडंसं ओव्हरलुक करूया की प्रत्येक बँकेची किती वॅकन्सी आहे. म्हणजे वॅकन्सी खूप चांगली आहे मित्रांनो. तर नक्कीच तुम्ही याचा फायदा करून घ्या. ठीक आहे. आय थिंक सगळ्यात शेवटी दिली असेल वॅकन्सी. हे बघा इंटरव्ह्यू वगैरे सगळं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. हा वॅकन्सीज इथे हे बघा वॅकन्सीज खूप चांगली आहे मित्रांनो, लक्षात घ्या. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रत्येक कास्ट वाईज तुम्हाला वॅकन्सी दिलेली आहे इथं. तर तुम्ही नक्की या वॅकन्सीचा स्टडी करा. जर मी बघितलं ओव्हरऑल वॅकन्सी किती आहे, टोटल वॅकन्सी जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर खूप चांगली वॅकन्सी आहे आणि या वॅकन्सी नक्कीच वाढतील मित्रांनो. 6715 वॅकन्सी आहे. वाढते का तर युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर इंडियन बँक यांनी अजून नॉट रिपोर्टेड, यांनी वॅकन्सी रिपोर्ट केलेली नाहीये. जसे ह्या बँक्स IBPS कडे वॅकन्सी रिपोर्ट करतील तशी ही वॅकन्सी 7000 प्लस जातील, 100% जातील. युनियन बँक ऑफ इंडियाची दरवर्षी वॅकन्सी रिपोर्ट होते, लक्षात घ्या. या वर्षी नाहीये म्हणजे याचा अर्थ ते रिपोर्ट करतील. म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जवळपास ही वॅकन्सी 7000 प्लस जागांची सुद्धा जाऊ शकते. ठीक आहे. आता सध्या तरी 6715 ची वॅकन्सी कन्फर्म आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. तर तुमचं कास्ट वाईज इथं रिझर्वेशन पण बघू शकता. तर मी तुम्हाला एवढं एकच सांगेन मित्रांनो, नक्की तयारीला लागा. अशी संधी परत परत येत नाही. ज्या मुलांनी फॉर्म भरलेला आहे तर चांगली गोष्ट आहे. ज्यांनी फॉर्म भरलेला नाही तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या मित्रांनो. नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. आपले कोर्सेस बँकिंग, MPSC, UPSC, सरळ सेवावरती आपण सगळे कोर्सेस रन करतो विद्यार्थी मित्रांनो. तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता, क्लासेसला व्हिजिट करू शकता आणि तुमचं अजून काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करू शकता, क्लासला व्हिजिट सुद्धा करू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर आय होप सो आपण थांबूया इथं विद्यार्थी मित्रांनो. सर्वांना मला वाटतं सगळ्या गोष्टी समजल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या गरजू विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच एव्हरीबडी.